आज मी तुम्हाला ढाबा स्टाईल पनीर मसाला दाखवणार आहे। 1 चमचा चणापीठ घ्यायचे आहे। चणापीठ भाजून घ्यायचे आहे थोडंसं। गॅस लो ठेवायचा आहे। ब्राऊन होईपर्यंत भाजायचे चण्याचे पीठ। चणापीठ टाकल्यामुळे भाजीची ग्रेव्ही आहे ती घट्ट येते। भाजून झालेलं आहे चण्याचे पीठ, काढून घ्यायचं आहे ते साईडला। 1 चमचा खसखस टाकायची, ती पण भाजून घ्यायची। तेल टाकायचे 4 ते 5 चमचे। तुम्ही तेलाऐवजी घी किंवा बटर पण घालू शकतात फोडणीसाठी। तेल गरम होऊन द्यायचे। मिरे टाकायचे 5 ते 6। दालचिनी टाकायची, दालचिनीने फ्लेवर चांगला येतो सुगंध भाजीला। तेजपत्त्याची पानं टाकायची। 1 छोटा चमचा जिरे टाकायचे। कांदे घेतले मी 4 मोठे, ते बारीक करून घ्यायचे चांगले चॉपरने किंवा सुरीने। कांदा चांगला मऊ शिजवून द्यायचा आहे मीडियम गॅसवर। टमाटे घेतले 4 मोठे, ते बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये, पूर्ण मिक्सरच्या भांड्यात। खसखस पण बारीक करून घ्यायची मिक्सर त्याच्यामध्ये, टमाट्यांमध्ये। 1 मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे मी, ती टाकायची त्याच्यामध्ये। चांगली परतून द्यायची आहे 2 मिनटं गॅसवर। कांदा मऊ शिजलेला आहे। 1 चमचा धना पावडर टाकायची आहे। 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची। पाव चमचा हिंग टाकायचा आहे। अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि परत 2 मिनटं मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। परतून झालेला आहे मसाला। टोमॅटो प्युरी टाकायची त्याच्यामध्ये। तेल सुटेपर्यंत परतत राहायचे। तेल सुटलेलं आहे चांगलं मसाल्याला। चणापीठ टाकायचे आणि परत चांगलं परतून घ्यायचे 1-5 मिनटं। मीठ टाकायचे चवीनुसार। परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला। तेल चांगलं सुटलेलं आहे मसाल्याला। मिरच्या टाकल्या हिरव्या मी 3 कापून। तुम्ही लालही घालू शकतात, त्याने तिखटपणा चांगला येतो, टेस्ट चांगली येते भाजीला। परत 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचे। घी टाकायचं 3 ते 4 चमचे। घीने स्वाद चांगला येतो भाजीला आणि खायला पण चांगली टेस्ट लागते। मसाला चांगला परतून झालेला आहे। तेल सुटलेलं आहे चांगलं मसाल्याला। दही टाकायचे, दही फेटून घेतलेले मी ते। गॅस लो ठेवायचा आणि चांगलं परतून घ्यायचं आहे परत। पाच मिनटं। कसुरी मेथी टाकली मी ते 1 चमचा। कसुरी मेथीमुळे स्वाद चांगला येतो भाजीला आणि चांगली सुगंधी भाजी होते। मसाला चांगला परतून झालेला आहे। पाणी टाकायचं आहे थोडंसं। तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता। ग्रेव्ही घट्ट पाहिजे तर थोडंच पाणी टाकायचं आहे। इथं 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे मी।
पनीर तुम्ही अगोदरही तेलामध्ये फ्राय करून घेऊ शकतात, नाही घेतलं तरी चालेल. परत चांगलं मिक्स करून घ्यायचे पनीर सर्व टाकून. एक 10 मिनटं झाकण ठेवायचे. झाकण पूर्ण नाही ठेवायचं, थोडंसं खुलं ठेवायचे आणि 10 मिनटं होऊन द्यायचे लो गॅसवर. पनीरची भाजी तयार झालेली आहे, अत्यंत टेस्टी अशी. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर जरूर मला कमेंट्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.